1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष 2026-27 सुरू झालंय। त्याचबरोबर देशात नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट 2025 देखील लागू होत आहे। हा कायदा जवळपास 60 वर्ष जुन्या 1961 च्या आयकर कायद्याची जागा घेणार आहे। या नव्या व्यवस्थेवर कर रचना, नियम आणि शब्दावलीमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आलेत। याचा थेट परिणाम सर्वसामान्य करदात्यांवर होणार आहे। चला तर मग जाणून घेऊयात आर्थिक वर्षातील 10 महत्त्वाचे बदल अगदी सोप्या भाषेत। सर्वात मोठा बदल म्हणजे आता फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर असा वेगळा गोंधळ राहणार नाहीये। सरकारने कर प्रक्रिया सोपी करण्यासाठी एकच टॅक्स इयर प्रणाली लागू केली आहे। दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे आयटीआर फायलिंगची डेडलाईन। पगारदार कर्मचाऱ्यांसाठी 31 जुलैची अंतिम तारीख कायम राहणार आहे। मात्र सेल्फ एम्प्लॉयड आणि प्रोफेशनल्स आता 31 ऑक्टोबर पर्यंत वेळ देण्यात आली आहे। तिसरा बदल म्हणजे डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग, फ्युचर अँड ऑप्शन्स म्हणजे FNQ ट्रेडिंग सिक्युरिटी ट्रान्समिशन टॅक्स वाढवण्यात आलाय। यामुळे आता ट्रेडिंग करणं आधीपेक्षा महाग पडू शकतं। चौथा महत्त्वाचा बदल म्हणजे HRA नियमांमध्ये करण्यात आलाय। घर भाडे भत्त्यावर सूट मिळण्यासाठी आता घर मालकाचा पॅन देणे महत्त्वाचं असणार आहे। तसेच पुणे, बेंगलोर, हैदराबाद आणि अहमदाबाद या शहरांचा समावेश अधिक HRA सूट मिळणाऱ्या शहरांमध्ये करण्यात आलाय। पाचवा बदल म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारा आहे। जेवणाचे टॅक्स बेनिफिट्स तसेच करमुक्त भेटवस्तूंची मर्यादा तसेच मुलांचं शिक्षण, हॉस्टेल खर्चावरील सवलतीत वाढ करण्यात आली आहे। सहावा बदल म्हणजे शेअर बायबॅक आणि सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड संदर्भात असणार आहे। आता शेअर बायबॅक डिव्हिडंड ऐवजी कॅपिटल गेन म्हणून कर आकारला जाणार आहे। तसेच सॉव्हरेन गोल्ड बॉन्डवरील कर सवलत काही अटींवरच उपलब्ध राहणार आहे। सातवा बदल म्हणजे कर्जावरील व्याज सवलत। आता डिव्हिडंड किंवा म्युच्युअल फंडमधील उत्पन्नासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर कर सवलत मिळणार आहे। आठवा बदल म्हणजे TDS प्रक्रियेत करण्यात आलाय। आता एकाच घोषणापत्राद्वारे अनेक उत्पन्न स्रोतावरील TDS टाळता येणार आहे। तसेच NRI कडून मालमत्ता खरेदी करताना टॅन ऐवजी पॅन पुरेसा ठरणार आहे। आणि नववा बदल म्हणजे परदेश प्रवास आणि शिक्षणाशी संबंधित आहे। परदेश प्रवासावर लागणारा TCS कमी करून 2% करण्यात आलाय। तसेच परदेशात शिक्षण किंवा उपचारांसाठी पाठवल्या जाणाऱ्या पैशांवरही TCS देखील कमी करण्यात आलाय। आणि आता सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा बदल म्हणजे ITR दुरुस्त करण्याची संधी। करदाते आता 31 मार्च पर्यंत आपला आयकर रिटर्न सुधारू शकतात। मात्र 31 डिसेंबर नंतर सुधारणा केल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहेत। म्हणूनच नवीन आर्थिक वर्षात हे सर्व बदल जाणून घेणं आणि त्यानुसार आर्थिक नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्हाला ही एकूणच सगळी माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।